नमस्कार, मी विजया वामन. आपले ATV न्यूजमध्ये स्वागत. यशस्विनी ब्रिगेडच्या वतीने सबजेल येथील कारागृहातील कैद्यांना राखी बांधून त्यांना गुन्हेगारीपासून दूर राहण्याची भेट या महिलांनी राखी पौर्णिमेनिमित्त मागितली. यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या संकल्पनेतून आज सबजेलमधील कैद्यांना राखी बांधून त्यांना गुन्हेगारीपासून दूर करण्याचा तसेच चांगल्या प्रवाहात आणण्याचा एक प्रयत्न करण्यात आला. तसेच आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारे व सणासुदीला देखील आपल्या घरच्यांपासून दूर असणारा आपला पोलीस दादा, या दादालाही रक्षाबंधन निमित्त राखी बांधून रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या गोड कार्यक्रमाची काही क्षणचित्रे खास ATV न्यूजच्या प्रेक्षकांसाठी. मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है. मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है. मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है. भैया दे दो कलाई बहन आई है. कितना रिश्ता है पावन, महीना भी सावन, भैया खा लो मिठाई बहन लाई है. मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है. नाता भाई बहन जैसे धरती गगन, दोनों ऐसे खिले सच में एक ही चमन, दोनों ऐसे खिले सच में एक ही चमन. मेरा प्यारा तू भैया लेती हूँ बलैया, मेरा प्यारा तू भैया लेती हूँ बलैया. दीप नेह की जलाए बहन आई है. मेरी राखी की डोर कभी होना कमजोर, भैया दे दो कलाई बहन आई है. अहमदनगर कारागृह येथे यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने रक्षाबंधनाचं आयोजन केलेलं आहे. सर्व बंद्यांना, बांधवांना आम्ही इथे रक्षाबंधनाचा आमच्या महिला भगिनीच्या वतीने, यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम केलेला आहे. आज आम्ही त्यांना असा मेसेज दिलेला आहे की सुधारगृह आहे, हे जेल नसून एक सुधारगृह आहे. आणि इथे तुम्ही बांधवांना, मी असं त्यांना सांगितलं आहे की माझी सर्व बांधवांना त्यांना विनंती आहे की यानंतर कुठलाही गुन्हा करण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करावा. गुन्हे करू नये, कुठल्याही मत्सरणे आणि द्वेषाने वागू नका, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. आमच्या राखीची लाज ठेवा. आम्ही सर्व पोलीस बांधवांना आणि बंद्यांनाही राख्या बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे आमचा. आणि आम्हाला अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे का इथून गेल्यानंतर, बाहेर गेल्यानंतर त्यांच्यात नक्कीच सुधारणा झाली पाहिजे. कारण इथे त्यांची खूप चांगल्या पद्धतीने एक तहकीकात आहे त्यांच्यावर आणि सगळ्या गोष्टी त्यांना मुबलक अशा आहेत. जेवणाची उत्तम सोय आहे, पाणी उत्तम आहे त्यांच्यासाठी, सगळ्या प्रकारची त्यांना सोयी सर्व सुविधांसहित आहेत. परंतु जे काय त्यांची वृत्ती आहे, नीतिमत्ता आहे, ती बदलणं खूप गरजेचं आहे. की ज्या दृष्टीने इथून गेल्यानंतर, इथून बाहेर पडल्यानंतर, ह्या कारागृहाच्या विभागातून जेव्हा गेटच्या बाहेर पडल्यानंतर अशी आमची त्या बांधवांना विनंती आहे का कुठल्याही प्रकारचा गुन्हा तुम्ही करू नका. आणि आम्ही तुमच्या सर्व चांगल्या कामाला, सर्व भगिनी तुमच्या पाठीशी नक्कीच आहोत. कारागृहातील बंद्यांना त्यांच्या नात्यांची जपणूक कशी करता येईल आणि ती जपणूक केल्यानंतर गुन्हेगारीपासून आपल्याला लांब कसं राहता येईल. प्रत्येक नात्याला किती महत्त्व आहे. घरातली आई असेल, बहीण असेल, वडील असतील, मुलं असतील, या सगळ्या नात्यांची जोपासना जर करायची झाली तर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे येणारा प्रत्येक सण हा आम्ही कारागृहात बंद्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आज रक्षाबंधनासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड यांच्या माध्यमातून सर्व बंद्यांना, कारागृहातल्या सर्व बंद्यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि खरंच या मार्गातून बंद्यांच्या आयुष्यात देखील एक वेगळ्या प्रकारचं यश प्राप्त व्हावं
आणि हा कार्यक्रम देखील असाच यशाने प्रफुल्लित व्हावा, त्या माध्यमाने यशस्विनी महिला ब्रिगेडने केलेल्या कार्याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर. सजाए